पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधीपासून राज्याच्या विकासासाठी झपाटलेले आणि तंत्रज्ञानाने झपाटलेले मुख्यमंत्री अशी म्हणून ज्यांची प्रतिमा आहे ते चंद्राबाबू नायडू आज पुन्हा एकदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची एकंदरच राजकीय कारकीर्द अत्यंत वादळी राहिलेली आहे. त्यांच्यावर कितीतरी प्रकारचे आरोप झाले, सत्तेत बाहेर तर कधीतरी सत्तेच्या आत, अशी एक प्रचंड वादळी अशी प्रतिमा जरी असली तरी विकास या एका मुद्द्यावर त्यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या या चंद्राबाबूंची नेमकी राजकीय कारकीर्द कशी होती, त्यांनी कुठून सुरुवात केली आणि आजतागायतचा त्यांचा कसा प्रवास राहिला हे आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. 1970 या वर्षी विद्यार्थी नेता म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो म्हणजे चंद्राबाबू नायडू यांनी. कॉमर्स ग्रॅज्युएट असलेले चंद्राबाबू नायडू यांनी मास्टर्सची डिग्री तिरुपतीच्या विद्यापीठातून घेतली आणि त्यानंतर साहजिकच त्यावेळी सत्तेत असलेल्या आणि देशभरात प्रबळ असलेल्या काँग्रेसमध्ये युवा नेता म्हणून त्यांनी प्रवेश केला. त्यांची ही कारकीर्द सुद्धा केंद्राच्या लक्षात राहावी अशीच झाली, कारण विद्यार्थी नेता म्हणून ते नेहमी काही ना काहीतरी लक्षणीय आंदोलन करत असत, ज्यामुळे ते केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत नेहमीच राहिले. तथापि 1980 मध्ये त्यांनी तेलुगू देसम मध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये अतिशय कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून उदयाला येत असतानाच चंद्राबाबू नायडूंचा संपर्क आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांच्याशी आला. त्यांची दुसरी कन्या भुवनेश्वरी हिच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर ते लगेच तेलुगू देसम मध्ये जातील असं वाटत असलं तरी काही काळ ते काँग्रेसमध्येच राहिले. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या म्हणजे तेलुगू देसम या पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांची तिथलीही कारकीर्द अतिशय कर्तृत्ववान अशीच राहिली, कारण संघटन कौशल्य, तंत्रज्ञानावर पकड आणि प्रशासनावर अतिशय घट्ट पकड असलेला हा नेता युवक असला तरी तो पार्टीमध्ये अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका बजावत होता. त्यामुळे साहजिकच त्यांना सासरे एन.टी. रामाराव यांनी आपल्या मंत्रिमंडळातही समावेश करून घेतलं. हे झाल्यानंतर त्यांची महत्वाकांक्षा वाढत गेली, पार्टीवरचं प्राबल्य वाढत गेलं आणि ते वाढत असताना त्यांनी एकंदरच आपल्या संघटन कौशल्यामुळे पार्टीमध्ये अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावत पार्टीवर एका अर्थाने आपलं प्राबल्य निर्माण केलं. 1995 मध्ये त्यांनी पार्टीच्या नेतृत्वाविरुद्ध आणि संस्थापक एन.टी. रामाराव यांच्या विरुद्ध बंड पुकारलं, कारण लक्ष्मी पार्वती या एन.टी. रामाराव यांच्या दुसऱ्या पत्नी यांच्या एकंदरच हस्तक्षेपावर पार्टीतले अनेक कार्यकर्ते आणि नेते नाराज होते. त्याचा फायदा घेत एन.टी. रामाराव यांच्यापासून त्यांनी पार्टी तोडली आणि त्या पार्टीचा एका अर्थाने पूर्ण ताबा घेतला. आपल्या सासऱ्यांविरुद्धचं चंद्राबाबू नायडू यांचं बंड चर्चिलं जात असलं तरी सुद्धा त्यांची अधिक चर्चा होत होती, ती म्हणजे त्यांच्या विकासाच्या दृष्टीबद्दल. आणि त्यामुळे ते एक अतिशय प्रभावी मुख्यमंत्री म्हणून आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय नेते झाले. एकीकडे आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचं विकास पुरुष म्हणून नेतृत्व उदयाला येत असतानाच देश पातळीवरच्या राजकारणातही प्रचंड मोठी उलथापालथ आणि बदल होत होते. देशातील काँग्रेसचं प्राबल्य कमी होत होतं आणि त्याच वेळी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर वाढत होती, विस्तारत होती. साहजिकच एका गठबंधनाचा, एका आघाडीचा प्रयोग झाला, ती म्हणजे एनडीए. आणि एनडीएचे एक महत्वाचे घटक म्हणून चंद्राबाबू नायडू हे ओळखले जाऊ लागले. त्यांनी जेव्हा एनडीए मध्ये प्रवेश केला आणि निवडणुका लढवल्या त्यावेळी 29 जागा त्यांनी लोकसभेसाठी जिंकल्या आणि एनडीएचा एक मोठा घटक पक्ष म्हणून चंद्राबाबू नायडू उदयाला आले. केंद्राच्या राजकारणातही त्यांचा दबदबा वाढला. अर्थातच वाजपेयी सरकारमध्ये ते एक अतिशय प्रभावी नेते म्हणून प्रसिद्ध होतेच. तथापि चंद्राबाबू नायडू यांना केंद्रात प्राबल्य ठेवून राज्यातला आपला विकास साधायचा होता. ही त्यांची भूमिका आजही जशी दिसते तशीच त्यावेळीही होती. अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यावेळच्या विभाजन न झालेल्या आंध्र प्रदेशचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकास केला
जो आजही दिसून येतो. हैदराबादचं विमानतळ असो, हायटेक सिटी असो किंवा हैदराबादची सायबराबाद अशी ओळख असो, हे सगळं घडलं ते चंद्राबाबूंच्या कारकिर्दीत. परदेशी गुंतवणूक राज्यात अधिकाधिक आणण्यामध्ये आणि मोठमोठे उद्योग राज्यात आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. हे करत असतानाच सीईओ सीएम म्हणजे एखाद्या सीईओ प्रमाणे आपलं राज्य चालवणारा, तंत्रज्ञानावर आणि प्रशासनावर पकड असलेला मुख्यमंत्री असं म्हणून त्यांची प्रतिमा अधिकाधिक उजळत गेली. कालांतराने आंध्र प्रदेशचं तेलंगणा आणि आंध्र असं विभाजन झालं आणि स्वाभाविकच ते तेलंगणामध्ये गेले. त्या ठिकाणीही ते निवडून आले ते 2014 मध्ये. अर्थातच त्यावेळी त्यांना एनडीएचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मोठा पाठिंबा होता. चंद्राबाबू नायडू तिथे निवडून आल्यानंतर त्यांनी एक स्वप्न पाहिलं, ते म्हणजे आंध्र प्रदेश, जो विभाजित आंध्र प्रदेश आहे, त्याला विकासाकडे नेण्याचं. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले. काही मोठे उद्योग त्यांनी आंध्र प्रदेशात आणले आणि आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती हिचा विकास सुरू करायला सुरुवात केली. हे सगळं त्यांचं भव्य दिव्य स्वप्न पुढे जात असतानाच 2018 मध्ये त्यांचं काहीतरी एनडीएशी बिनसलं आणि त्यातून त्यांना जे अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे ते नाराज झाले. 2019च्या निवडणुकीमध्ये चंद्राबाबू नायडू एनडीए पासून वेगळे झाले. त्याचा फटका असा बसला की त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं. आपण उभं केलेलं आणि विकासाचं म्हणून एक राज्य, अमरावतीचं त्यांचं मोठं स्वप्न, या सगळ्या स्वप्नाला काही काळ खीळ बसली. अर्थात चंद्राबाबू यांनी असे अनेक उतार चढाव आपल्या राजकीय आयुष्यात पाहिले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना तुरुंगाची हवा खायला लागली. 2003 मध्ये तर ते नक्षलवादी हल्ल्यातून बचावलेले होते, कारण त्यांच्यावर वर्ल्ड बँकेचा म्हणजे जागतिक बँकेचा एजंट असल्याचा आरोपही झाला होता. हे सगळं होत असलं तरी गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्तेपासून दूर असताना चंद्राबाबूंनी सातत्याने आपलं जे स्वप्न आहे ते उराशी बाळगलं, संघटन जे आहे ते राज्यामध्ये वाढवलं आणि अर्थातच यावेळी म्हणजे 2024च्या निवडणुकीत आंध्राच्याही निवडणुका या केंद्राबरोबरच झालेल्या असताना त्यांनी आपलं पक्ष संघटन निवडणुका मजबूत करत ते वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळच्या निवडणुकीत केंद्राबरोबरच राज्यातही निवडणुका झाल्या आणि चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या 5 वर्षात संघटन कौशल्याने आपला पक्ष बांधणी केली आणि योग्य राजकीय निर्णय म्हणजे एनडीए सोबत जाण्याचा घेतला. त्यामुळे त्याचे परिणाम राज्यात निश्चितच दिसून आले. पुन्हा एकदा चंद्राबाबू मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले असले आणि केंद्रासाठी त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या असल्या तरी त्यांच्या समोर यापुढे मोठी आव्हानं असणार आहेत. ती आव्हानं असणार आहेत ती म्हणजे ज्या अमरावतीला राजधानी म्हणून उभं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं तिची सगळी पुनर्बांधणी करणं, याशिवाय केंद्राकडून विशेष राज्याचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न करणं आणि आपल्या राज्याला पुन्हा एकदा विकासाच्या घोडदौडीकडे नेणं, हे सगळे आव्हानं स्वीकारत आणि या सगळ्या आव्हानांचा सामना करत चंद्राबाबू आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. आंध्र प्रदेशातल्या छोट्या गावात जन्मलेले चंद्राबाबू नायडू यांनी शेतकरी कुटुंबातून राजकारणात उडी घेतली आणि त्यानंतर त्यांची जी कारकीर्द आहे आतापर्यंतची ती सतत उतार चढावांनी भरलेली राहिलेली आहे. अनेक वेळा पराभवाचं शल्य पचवत त्यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांना यशही आलेलं आहे. आता बरेच जण अशी चर्चा करत असताना की चंद्राबाबू कदाचित इंडिया आघाडीत जातील आणि एनडीएला सोडतील, असं असताना सुद्धा चंद्राबाबूंनी यावेळी मात्र आपल्या राज्याचा विकास नेमका कशात आहे याचा निश्चित विचार केला आणि एनडीए सोबत राहून केंद्रात सरकारला बळ देऊन, केंद्रात सरकारशी संबंध चांगले ठेवून राज्याचा विकास कसा करायचा हे स्वप्न उराशी बाळगत मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतलेली आहे. त्यांच्या पुढे अनेक आव्हानं आहेत. त्यामध्ये राज्यामध्ये गेल्या काही वर्षात गुंतवणूक जी थंडावली होती ती परत आणणे, राज्याला विशेष दर्जा मिळवण्यासाठीचा प्रयत्न करणे, जास्तीत जास्त पॅकेज केंद्राकडून आपल्या राज्याच्या वाटेला मिळवणे आणि अमरावती उभारण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे राजधानी म्हणून ते पूर्ण करणे. या मार्गावर घोडदौड चंद्राबाबू निश्चितच करतील हे त्यांच्या आतापर्यंतच्या एकंदर कारकिर्दीवरून लक्षात येतं.
आव्हानं बरीच असली तरी येत्या 5 वर्षात ते निश्चितच विकासाचं राजकारण करतील याबद्दल शंका नाही. बघूया काय होतं ते. प्रशासनावर पकड असलेला आणि विकासाचा ध्यास घेतलेला हा मुख्यमंत्री येत्या 5 वर्षात आपल्या राज्यासाठी काय काय करतो हे आपण बघणारच आहोत. या आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी नवराष्ट्रच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नमस्कार.